4x प्लस 5y इक्वल टू 90 चा आलेख काढण्यासाठी x इक्वल टू 1 असताना y ची किंमत काढा. आपल्याला दिला आहे x ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 1 1 दिली आहे आणि y ची किंमत आपल्याला काढायची आहे. केव्हा पेपर मध्ये आला क्वेश्चन? नोव्हेंबर 20 आणि मार्च 23 मध्ये हा बोर्ड मध्ये आलेला आहे. काय करायचं? समीकरण दिलं आपल्याला. काय करायचं? समीकरणामध्ये काय करायचं? x ची व्हॅल्यू किती ठेवायची? 1 ठेवायची. किती ठेवायची? 1 ठेवायची. मग काय करायचं? आधी समीकरणात लिहून घ्यायचं 4x प्लस 5y इक्वल टू 90. x ची व्हॅल्यू किती ठेवायची म्हणते? 1 ठेवायची. म्हणजे 4 गुणिले काय करायचं? 1 प्लस काय करायचं? 5y बरोबर 19. 4 1 4 प्लस किती येणार? 5y बरोबर 19. कळलं आपण आता? आता हे काय करायचं? 4 ला या साईडने घेऊन बरोबरच्या काय येणार? मग ते प्लस काय होणार? मायनस. मग काय होणार? इथे 5y बरोबर काय होणार? 19 वजा काय येणार? 4. म्हणजे काय होणार? साइन काय होणार? चेंज होणार. याचाच अर्थ साइन चेंज झाला म्हणजे बघा 5y बरोबर 19 वजा 4 केलं, 19 म्हणून 4 गेले किती राहिले? 15 राहिले. किती राहिले? 15. आता आपल्याला काढायची कशाची किंमत आहे? y ची किंमत काढायची. मग काय करायचं बघा y बरोबर या 5 कशामध्ये? y ला गुणाकार मध्ये, याला कशात घेऊन जायचं? भागाकार मध्ये काय करायचं? घेऊन जायचं. म्हणजे डिवाइड करायचं. कशाने? 5 ने याला काय करायचं? डिवाइड करायचं. काय नो 5 1 5 5 3 15. याचाच अर्थ y ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. बघा ऑप्शन नंबर बघा कोणता येणार? ते ऑप्शन नंबर बी.